माझ्या मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आपले लाडके सखे अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हे आयुष्य आनंदाने जग. दररोज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा केवळ दिवसच संपत नाही, तर तुझ्या या अमूल्य आयुष्यातला आणखी एक दिवस कमी झालेला असतो. जो माणूस दुसऱ्यांचा हेवा करतो, मनात कुढत राहतो, तो नेहमी हेच विचार करून दुःखी असतो की त्याचे आयुष्य इतरांच्या तुलनेत काहीच नाही, अपूर्ण आहे. पण खरं सांगायचं तर माझ्या मित्रा, प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाचा प्रवास आणि त्याची परिस्थिती सारखी असू शकत नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांचा मार्ग पाहून आपली पावले टाकू लागतो तेव्हा आपण आपली स्वतःची ओळखच गमावून बसतो. आपण कोण आहोत हे विसरून जातो. भगवान पुढे म्हणतात, जर जीवनात यश मिळवायचे असेल तर हे खूप महत्वाचे आहे की तू कोणत्याही इच्छेशिवाय मला काय मिळेल याचा विचार न करता फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर. बघ, मनात कोणतीही इच्छा असणं ही वाईट गोष्ट नाही, पण जेव्हा तीच इच्छा एखाद्या गोष्टीसाठी किंवा यशासाठी इतकं जास्त आसक्तीचं रूप घेते की तिच्याशिवाय जगणं कठीण वाटू लागतं, तेव्हा समजून घे की तेच तुझ्या दुःखाचं सर्वात मोठं कारण बनेल. यशाचा मार्ग या गोष्टीवरून ठरतो की आपण आपलं काम किती निष्ठा आणि किती खऱ्या मनाने करतो. जेव्हा आपण निकालाची चिंता करणं सोडून देतो तेव्हा आपलं पूर्ण लक्ष फक्त त्या मेहनतीवर असतं जी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. याच कारणामुळे माझ्या बंधूंनो, जो माणूस प्रत्येक क्षणी फक्त निकालाचा विचार करत राहतो तो अनेकदा हरतो, कारण त्याचं लक्ष काम करण्याच्या पद्धतीवर नसून शेवटी काय मिळेल यावर अडकून राहतं. यश तर त्याच लोकांचे पाय चुंबते जे दररोज स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात. जे लोक दुसऱ्यांचा यश पाहून निराश होतात, मन खिन्न करतात, ते आपल्या साध्या सरळ मार्गापासून भरकटतात. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की दुसऱ्या कोणाचं यश आपल्याला थांबवू शकत नाही आणि आपली मेहनत कधीही वाया जाऊ शकत नाही. जेव्हा आपण आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवतो आणि मनापासून मेहनत करतो तेव्हा योग्य वेळी निकालही आपल्या बाजूने लागू लागतात. कोणत्याही इच्छेशिवाय काम करणं याचा अर्थ असा अजिबात नाही की आपलं कोणतंही ध्येय नसावं, कोणतीही मंजिल नसावी. याचा खरा अर्थ हा आहे की आपण आपल्या प्रयत्नांना सर्वात जास्त महत्त्व द्यावं आणि फळाच्या चिंतेपासून मुक्त राहावं. हेव्यापासून वाचण्याचा सर्वात चांगला मार्ग हाच आहे की आपण आपल्या स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करावं आणि इतरांशी आपली तुलना करण्याची सवय सोडून द्यावी. जेव्हा आपण कोणाच्या यशातून शिकून आपलं काम आणखी चांगलं बनवतो तेव्हा आपण आपोआपच पुढे सरकू लागतो. पण या उलट जर आपण दुसऱ्यांच्या प्रगतीचा हेवा करून आपला आत्मविश्वास गमावून बसलो तर आपण स्वतःच्याच पायात बेड्या घालून घेतो. मन शांत ठेवण्याचा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आपण आपले प्रयत्न पूर्ण निष्ठेने करावे आणि हा विश्वास ठेवावा की जे काही आपल्यासाठी योग्य असेल ते आपल्याला योग्य वेळी नक्कीच मिळेल. गीतेत श्रीकृष्णांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की दुसऱ्यांचा हेवा करणारा माणूस आपल्या मनाची शांती गमावून बसतो आणि त्याला खरी खुशी कधीही मिळू शकत नाही. ते अर्जुनाला समजावून सांगतात की माणसाने फक्त आपल्या कामावर, आपल्या कर्मावर लक्ष द्यावे, यावर नाही की दुसऱ्याला काय मिळालं. जर अर्जुनाने असा विचार केला असता की दुर्योधनाकडे तर माझ्यापेक्षा मोठी सेना आहे, जास्त शस्त्र आहेत आणि यामुळे तो धीर सोडला असता, तर तो कधीही धर्माच्या मार्गावर पुढे जाऊ शकला नसता. पण त्याने मनाचा हेवा आणि भीती बाजूला ठेवून फक्त आपलं कर्तव्य सर्वात महत्त्वाचं मानलं आणि याच कारणामुळे त्याचा विजय झाला. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की जेव्हा आपण आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामावर लावतो तेव्हा मोठ्या मोठ्या अडचणीनंतरही आपण यश मिळवू शकतो. चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात 2 शेतकरी राहत होते. एक शेतकरी होता जो दरवर्षी खूप जीवतोड मेहनत करायचा आणि त्याची पीकही चांगली यायची. दुसरा शेतकरी देखील मेहनत तर करायचा, पण त्याचं लक्ष स्वतःच्या शेतावर कमी आणि शेजारच्या शेतावर जास्त असायचं. तो नेहमी हेच विचार करत राहायचा की शेजारचं पीक माझ्यापेक्षा चांगलं कसं झालं, त्याला माझ्यापेक्षा जास्त धान्य कसं मिळालं, त्याच्या शेतातली फळं इतकी गोड आणि मोठी का आहेत. याच हेव्या आणि कुढण्याच्या नादात त्याने आपल्या शेताची काळजी व्यवस्थित घेतली नाही आणि त्यावर्षी त्याचं संपूर्ण पीक खराब झालं. हेच तर हेव्याचं सर्वात मोठं नुकसान आहे. ते आपलं लक्ष आपल्या खऱ्या कामापासून विचलित करतं आणि आपल्याला विनाशाकडे घेऊन जातं.
श्रीकृष्ण आपल्याला हे देखील शिकवतात की जेव्हा आपण कोणाचा हेवा करतो तेव्हा खरं तर आपण हे मानत असतो की आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा लहान आणि कुकुवत समजतो. पण सत्य हे आहे माझ्या बंधूंनो की प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश हे सांगत नाही की आपण हारलो आहोत. उलट ते आपल्याला हे शिकवू शकतं की जर आपणही सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर आपणही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा दुर्योधनाने पांडवांना जाळण्याचा कट रचला होता तेव्हा त्याने हा विचार केला नाही की मी स्वतःला अधिक महान कसं बनवू. हीच तर हेव्याची सर्वात विचित्र गोष्ट आहे. ते माणसाला दुसऱ्यांना खाली खेचण्यात ते गुंतवून ठेवतं पण स्वतःला वर उचलण्याची हिंमत देत नाही. महाभारतातील कर्णाचं जीवन देखील आपल्याला हेच शिकवतं. कर्ण एक खूप मोठा योद्धा होता यात शंका नाही, पण त्याची सर्वात मोठी कमजोरी होती त्याचा हेवा. तो नेहमी अर्जुनाचा हेवा करायचा आणि याच हेव्यामुळे तो चुकीच्या गोष्टींची साथ देण्यास मजबूर होत राहिला. जर त्याने हेवा सोडून आपल्या कौशल्याचा योग्य मार्गावर उपयोग केला असता तर कदाचित इतिहास त्याला एका महान नायकाच्या रूपात आठवला असता, एका पराभूत योद्ध्याच्या रूपात नाही. यावरून आपल्याला हे समजतं की जेव्हा आपण दुसऱ्यांची तुलना करून आपला आत्मविश्वास गमावून बसतो आणि हेव्याला आपल्यावर हावी होऊ देतो तेव्हा आपण आपल्या पूर्ण शक्तीचा उपयोगच करू शकत नाही. जेव्हा आपण हेवा न करता न कुडता आपल्या कामावर लक्ष देतो तेव्हाच आपण खरे सुख आणि यशाकडे वाटचाल करतो. माणसाची सर्वात मोठी ताकद आहे तिचं लक्ष एका ठिकाणी लावण्याची शक्ती. जेव्हा हे लक्ष दुसऱ्यांच्या यशाकडे जातं तेव्हा ते हेवा बनून जातं आणि जेव्हा हेच लक्ष आपल्या ध्येयाकडे जातं तेव्हा ते निष्ठा बनून जातं, पूजा बनून जातं. जे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात ते कधीही दुसऱ्यांचा हेवा करत नाहीत. उलट ते त्यांच्याकडून शिकतात, स्वतःला अधिक चांगले बनवण्यावर काम करतात आणि आपल्या कामालाच भगवंताची पूजा मानतात. राग ही एक अशी आग आहे माझ्या मित्रा जी सर्वात आधी त्याच माणसाला जाळते ज्याच्या आत ती निर्माण होते. जेव्हा राग येतो तेव्हा माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरून जातो आणि काहीतरी असं बोलून जातो किंवा करून बसतो ज्याचा पश्चाताप त्याला नंतर होतो. अनेकदा लोक रागात आपल्या जवळच्या लोकांना असे कटू शब्द बोलून जातात जे त्यांच्या मनावर खोल जखमा करून जातात. नंतर लाख प्रयत्न केले तरी ते शब्द परत घेतले जाऊ शकत नाहीत. म्हणून जेव्हाही राग येईल तेव्हा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. शांत बसणं किंवा थोड्या वेळासाठी दीर्घ श्वास घेणं रागाला शांत करण्यात मदत करतं. जेव्हा राग शांत होईल तेव्हा विचार करा की जी गोष्ट तुम्ही बोलणार होता ती आवश्यक होती की नाही. वेळ सर्वात मोठा गुरु असतो. जेव्हा वेळ चांगला असतो तेव्हा लोक हे विसरून जातात की एक दिवस तो बदलूही शकतो. पण जेव्हा वाईट वेळ येतो तेव्हा तेच लोक स्वतःला एकटे आणि असहाय्य समजू लागतात. आयुष्याचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यक आहे की चांगल्या वेळेत विनम्रतेने वागावं आणि वाईट वेळेत संयम ठेवावा. कोणतीही परिस्थिती नेहमीसारखी राहत नाही, मग ती कितीही कठीण का असेना. जर आज अडचणी असतील तर उद्या आनंद देखील दारावर दस्तक देईल. पण जेव्हा वेळ खराब असेल तेव्हा चुकीचे निर्णय घेणं टाळावं. अनेकदा लोक कठीण काळात घाबरून अशी पावले उचलतात जी नंतर त्यांच्यासाठी पश्चात्तापाचं कारण बनतात. कोणाची चांगली वेळ पाहून हेवा करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेवा माणसाचा आत्मविश्वास कमकुवत करतो आणि त्याला निराशेच्या खाईत ढकलतो. जर कोणाला यश मिळत असेल तर त्यातून शिका की त्याने असं काय केलं ज्यामुळे तो पुढे जाऊ शकला. जर तुम्ही कोणाच्या यशातून प्रेरणा घ्याल तर तुमचं स्वतःचं देखील भलं होईल. पण जर तुम्ही हेवा कराल तर तुमची संपूर्ण शक्ती चुकीच्या दिशेने जाईल आणि तुम्ही स्वतःचं नुकसान कराल. जगात कोणताही माणूस असा नाही ज्यात कोणतीही कमतरता नसेल. प्रत्येकात कोणती ना कोणती कमतरता असतेच. पण जे लोक आपल्या कमकुवत बाजू ओळखून त्यावर काम करतात ते पुढे जातात आणि जे लोक फक्त आपल्या कमतरतांचं रडगाणे गात राहतात ते जिथे होते तिथेच थांबून राहतात. जर तुम्हाला तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर तिच्यापासून तोंड फिरवण्याऐवजी तिचा सामना करायला शिका. भीतीपासून पळाल्याने ती आणखी मोठी होते, पण जेव्हा तुम्ही तिचा सामना करता तेव्हा ती हळूहळू आपोआप संपून जाते. जे लोक नेहमी येणारा उद्याची चिंता करत राहतात ते आपल्या आजच्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाहीत. भविष्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे, पण त्याची चिंता करण्यात आपला आज खराब करणं काही शहाणपणा नाही. जर तुम्ही आज मेहनत कराल तर भविष्य आपोआपच चांगलं होईल. पण जर तुम्ही फक्त चिंताच करत राहाल तर ना आज चांगला राहील ना येणारा उद्या. म्हणून जे काही करा ते पूर्ण मनाने करा आणि आपला आज चांगला बनवण्यावर लक्ष द्या. अनेकदा लोक आपल्या आयुष्यात अपयशाने इतके घाबरून जातात की ते प्रयत्न करणंच सोडून देतात. पण अपयशाने घाबरण्याऐवजी त्याला शिकण्याचं एक माध्यम बनवलं पाहिजे. जगात जेवढेही यशस्वी लोक आहेत ते कधी ना कधी नक्कीच हारले आहेत, पण त्यांनी आपल्या अपयशाला आपली ताकद बनवली आणि त्यातून शिकून पुढे गेले. जर तुम्ही कोणत्याही कामात अयशस्वी झालात तर हे समजू नका की तुम्ही त्यात चांगले नाही आहात. उलट हे समजा की तुम्हाला त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
अनेकदा जीवनात असा वेळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच ठीक होणार नाही. पण लक्षात ठेवा, असा कोणताही अंधार नाही जो कायम राहील. जर तुमच्या जीवनात अडचणी आल्या आहेत तर त्याही एक ना एक दिवस संपतील. गरज आहे ती संयम ठेवण्याची आणि स्वतःवर विश्वास कायम ठेवण्याची. जगात जे लोक कधीही हार मानत नाहीत तेच शेवटी जिंकतात. म्हणूनच परिस्थिती कशीही असो, आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. जे लोक आयुष्यात फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगतात ते स्वतः कधीच आनंदी राहू शकत नाहीत. प्रत्येकाला खुश करणे शक्य नाही. काही लोक तुमच्या चांगल्या कामांचीही निंदा करतील आणि काही लोक कोणत्याही कारणामुळे तुमच्या विरोधात राहतील. म्हणून लोकांची पर्वा न करता तेच करा जे योग्य आहे आणि ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते. जगात प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करण्यात तुम्ही स्वतःलाच गमावून बसाल. कधी कधी आपण इतके व्यस्त होतो की आपण आपल्या जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना जगणंच विसरून जातो. धावपळीत आपण हे विसरतो की खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो ज्यांना आपण दुर्लक्ष करतो. कधीतरी आपल्या लोकांसोबत बसून हसण्यासाठी वेळ काढा. कधीतरी कोणत्याही कारणामुळे स्वतःला आराम द्या. कधीतरी जीवनाच्या धावपळीतून बाहेर पडून फक्त स्वतःसाठी जगा. हाच जीवनाचा खरा आनंद आहे. जीवनात प्रत्येकाला कोणताही ना कोणताही संघर्ष करावा लागतो, पण संघर्षापासून पळून जाण्याऐवजी तो स्वीकार करणं आणि त्याचा सामना करणं हाच योग्य मार्ग आहे. जोपर्यंत तुम्ही संघर्ष कराल तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. ज्या दिवशी तुम्ही संघर्ष करणं सोडून द्याल त्याच दिवशी तुम्ही पुढे जाणं थांबवून द्याल. जीवनात जर कोणती समस्या असेल तर त्यावर उपाय देखील नक्कीच असेल. फक्त तुम्हाला तो शोधण्याची गरज आहे. जे लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात तेच जीवनात काहीतरी मोठं मिळवतात. फक्त स्वप्न पाहिल्याने काही होत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना खरं करण्यासाठी प्रयत्न करत नाही. मेहनतीला दुसरा कोणताही मार्ग नसतो. जर तुम्ही आपल्या ध्येयाबद्दल प्रामाणिक असाल तर एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल. म्हणून कधीही हार मानू नका आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा. कधी कधी मनाला समजावून सांगणं हेच सर्वात चांगलं असतं, कारण प्रत्येक हट्ट आनंद देत नाही. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतका हट्ट धरतो की हे विसरून जातो की आपल्याला खऱ्या अर्थाने तिची गरज आहे की नाही. हट्ट करणं हे माणसाचं स्वभाव आहे, पण जर हे शहाणपणाच्या पलीकडे गेलं तर ते विनाशाचं कारण बनू शकतं. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, शांत होऊन ऐक. तुझं मन तिथेच विचार करतं जिथे तू त्याला घेऊन जातोस. जर तू त्याला चांगल्या विचारांकडे वळवलंस तर जीवन आपोआप सुंदर होईल. चांगले विचार तेच आहेत जे तुझ्या हृदयाला शांती देतात, इतरांसाठी दया निर्माण करतात आणि तुला देवाजवळ घेऊन जातात. म्हणून आपल्या मनाला साध. जसा मी सारथी बनून अर्जुनाचा रथ सांभाळतो तसाच तू तुझ्या विचारांचा रथ सांभाळ. जिथे मन शांत असतं तिथे देव राहतात. अर्जुना, मन एका बागेसारखं आहे. यात जसे विचारांचे बीज पेरशील तसंच जीवनाचं फळ मिळेल. जर त्यात राग, हेवा आणि भीतीचं बीज पेरशील तर दुःख चुकवेल. पण जर प्रेम, शांती आणि दयेचे बीज टाकशील तर जीवन आपोआपच आनंदाचं झाड बनेल. म्हणून दररोज सकाळी आपल्या मनात एक चांगला विचार पेरा. विचार कर, मी शांत आहे, मी सर्वांवर प्रेम करतो आणि माझ्या आत परमात्मा राहतात. लक्षात ठेव अर्जुना, जसा मी रथाला मार्ग दाखवतो तसेच चांगले विचार तुझ्या जीवनाला मार्ग दाखवतील. मन साफ ठेव, तिथूनच तुझं नशीब चमकतं. अर्जुना, मन तसंच बनतं ज्याच्यासोबत ते राहतं. जर तू त्याला चांगल्या विचारांची साथ दिलीस तर मन देखील देवासारखं बनेल. प्रत्येक विचार एक बीज आहे जे तू रोज तुझ्या आत पेरतोस. चांगले विचार पेरशील तर जीवनात शांती, यश आणि प्रेमाची फुले फुलतील. पण जर तू चुकीच्या विचारांचे बीज पेरशील तर दुःख आणि भीतीचा अंधार पसरेल. म्हणून आपल्या मनाच्या दारावर पहारेकरी बनून उभा राहा. दररोज सकाळी उठ आणि म्हणा, आज मी काहीतरी चांगलं विचारेन, काहीतरी चांगलं बोलेन आणि काहीतरी चांगलं करेन. लक्षात ठेव अर्जुना, देव त्याच मनात वसतात जे साफ आहे, शांत आहे आणि चांगल्या विचारांनी भरलेला आहे. जो आपल्या विचारांना पवित्र करतो तो स्वतः देवसारखा बनतो. अर्जुना, मनच तुझा मित्र आहे आणि मनच तुझा शत्रू. जर तू त्याला चांगल्या विचारात गुंतवून ठेवशील तर तेच मन तुला परम शांतीपर्यंत पोहोचवेल. चांगले विचार ते दिवे आहेत जे अंधार मिटवतात. जेव्हा आत प्रकाश असतो तेव्हा बाहेरचा अंधार तुला स्पर्शही करू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी जागरूक राहा. बघ, कोणता विचार तुझ्या आत जन्म घेत आहे, तो तुला वर उचलत आहे की खाली पाडत आहे. लक्षात ठेव अर्जुना, विचार तेच खरे आहेत जे तुला देवाजवळ घेऊन जातात. जेव्हा मनात दया, प्रेम आणि सत्यता राहते तेव्हा तेच मन मंदिर बनतं. तुला बाहेरील जग बदलायचं नाही, फक्त तुझ्या मनाचे विचार बदल. मग बघ, संपूर्ण जग तुझ्या बाजूने बदलेल.
अर्जुना, मन ती जमीन आहे ज्यावर तुझे जीवन उभा आहे. जर या जमिनीवर प्रेम, कृतज्ञता आणि दयेचे बीज पेरशील तर जीवन सर्व बाजूंनी भरेल. पण जर तू यात शंका, भीती आणि निराशेचे बीज टाकशील तर जीवनाचं पीक कडू होईल. म्हणून सर्वात आधी आपले विचार साफ कर, कारण विचारच कामं बनतात आणि कामच नशीब बनवतात. जेव्हा तुझं मन शांत असतं तेव्हा तू तेच ऐकू शकतो जे देव तुझ्या आत बोलत असतात. लक्षात ठेव अर्जुना, चांगल्या विचारांची सोबत ती संगत आहे जी तुला देव बनवते. दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा आपल्या आत देखील एक नवीन विचार उगव. म्हण, मी शांत आहे, मी प्रकाश आहे, मी तीच आत्मा आहे जी कधीही संपत नाही. जो या भावनेतून जगतो त्याच्या जीवनात अंधार टिकूच शकत नाही. अर्जुना, मन पवित्र करण्याचा अर्थ हा नाही की जगापासून पळून जा. उलट जगात राहूनही आपल्या आत देवाचा अनुभव घे. प्रत्येक विचार एक दिशा आहे. काही विचार तुला अंधाराकडे घेऊन जातात आणि काही विचार तुला सत्याच्या प्रकाशात पोहोचवतात. जेव्हा तू आपल्या मनात प्रेम, क्षमा आणि कृतज्ञतेचे विचार ठेवतोस तेव्हा आतलं कमळ फुलतं. आणि जेव्हा तू राग, हेवा आणि भीतीला जागा देतोस तेव्हा तेच कमळ कोमेजून जातं. अर्जुना, मनाला सांभाळणं रथाला सांभाळण्यासारखं आहे. जर लगाम ढिली सोडलीस तर ते भरकटून जाईल, पण जर शहाणपणाची लगाम धरलीस तर तेच मन तुला देवापर्यंत पोहोचवेल. चांगले विचार म्हणजे काही भाषण नाही, ते तर एक साधना आहे, एक अभ्यास आहे. दररोज आपल्या विचारांना बघ, त्यांना प्रेमाने योग्य दिशा दे आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी म्हण, हे प्रभू, आज मी जे काही विचार केला ते चांगलं असो, जे वाईट होतं त्याला तू साफ कर. हाच अभ्यास हळूहळू मनाला मंदिर बनवतो, जिथे केवळ शांती, प्रकाश आणि देवाचा वास असतो. शांत होऊन ऐक. जेव्हा जग तुला सोडून देतं तेव्हा समजून घे, देव तुला आपल्या जवळ बोलावित आहेत. एकांत हा काही शाप नाही अर्जुना, ती जागा आहे जिथे आत्मा आपली शक्ती ओळखते. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा देव स्वतः तुझ्या आत जागे होतात. म्हणून घाबरू नकोस, एकांतातून पळू नकोस, त्याला स्वीकार, कारण तेच तुझं दुःख दूर करेल, तेच तुला परम शांतीपर्यंत घेऊन जाईल. शांत होऊन ऐक. एकांत ही काही शिक्षा नाही, हे तर देवाचं एक वरदान आहे. कारण जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांच्यात संवाद सुरू होतो. एकटा राहा आणि बघ कसं तुझं दुःख हळूहळू मिटू लागेल. अर्जुना, जेव्हा जीवनात कोणी सोबत नसतं तेव्हा तुला आपल्या आत देवाचा साथ मिळतो. शांत राहा, एकांताला शत्रू समजू नकोस, तोच तर तुझा गुरु आहे. तो तुला तुझ्या खऱ्या रूपाशी भेटवेल. माणूस गर्दीत देवाला शोधतो, परंतु देव तर एकांतात भेटतात. जेव्हा तू शांत असतोस तेव्हा ते तुझ्या आत बोलतात. एकटा राहा, कारण तेच तुला दुःखातून मुक्त करेल. शांत हो. प्रत्येक नातं, प्रत्येक अपेक्षा थोड्या वेळासाठी सोडून दे. जेव्हा मन एकांतात थांबतं तेव्हाच ईश्वराचा प्रकाश प्रकट होतो. एकांतच ते दार आहे जिथून तुझं दुःख बाहेर निघून जातं. हे प्रिय आत्म्या, जेव्हा कोणी तुझ्यासोबत उभं नसतं समजून घे, देव तुझ्या आत उभे आहेत. एकांताला घाबरू नकोस, त्याच मांडीवर तुझे अश्रू सुकतात आणि तुझं भाग्य चमकून उठतं. शांत होऊन ऐक. जेव्हा जीवन तुला एकटं करतं तेव्हा देव तुला नवा जन्म देण्याची तयारी करतात. एकांत दुःख नाही, ही आत्म्याची तपस्या आहे. जो हे सहन करतो तो स्वतःमध्येच देवाला प्राप्त करतो. हे साधका, ज्या दिवशी तू एकटा होशील त्या दिवशी तू सर्वात शक्तिशाली बनशील, कारण तेव्हा तुझ्यासोबत कोणी नाही परमेश्वराशिवाय. एकांतच ती शांती आहे जिथे तुझं सगळं दुःख वितळून जातं. अर्जुना, जेव्हा तू जगापासून दूर असतोस तेव्हा देव तुला आपल्या जवळ बोलवतात. एकांताला घाबरू नकोस, ही ती शांती आहे जी आतून दुःखांना धुवून टाकते. लक्षात ठेव, शांततेतच देवाचा आवाज ऐकू येतो. एकांतापासून पळू नकोस, त्याला मिठी मार, कारण तेच तुझ्या जखमा भरतं, तेच तुझ्या मनाला शुद्ध करतं. शांत राहा, देव तुझं दुःख त्याच शांततेत मिटवत आहेत. मनुष्य जेव्हा सर्वांचा आधार सोडतो तेव्हाच देव त्याचा आधार बनतात. शांत होऊन एकांतात बस, तिथेच तुझ्या गात एक नवा प्रकाश चढेल. एकांत तुझा शत्रू नाही, तो तर तुझ्या दुःखाचा अंत आहे. हे आत्म्या, तू जितका एकटा होशील देव तितके तुझ्या जवळ येतील. एकांत तुझा पराभव नाही, तुझा बदल आहे. शांत राहा, हाच तो क्षण आहे जेव्हा दुःख दूर होतात. जगातून जेव्हा आवाज बंद होतात तेव्हा आत्म्याचा आवाज ऐकू येतो. शांत होऊन ऐक. एकांतच ते स्थान आहे जिथे तुझं दुःख समाप्त होऊन तुझं भाग्य चमकून उठतं.
शांत हो जा अर्जुना. जेव्हा लोक साथ सोडून देतात तेव्हा समजून घे, आता देव स्वतः तुझ्यासोबत चालत आहेत. एकांत ही काही शिक्षा नाही, ही ईश्वराची साधना आहे. याच एकांतात तुझं सगळं दुःख वितळून प्रकाश बनून जातं. ज्याला तू एकांत समजतोस तेच तर परमात्म्याचा आशीर्वाद आहे. जेव्हा कोणी ऐकणारा न उरतो तेव्हा देव तुझ्या हात बोलतात. शांत राहा, तुझं प्रत्येक दुःख या शांततेत गायब होईल. एकटा राहायला शिक, कारण गर्दीत आत्मा हरवून जाते. शांत होऊन जेव्हा तू आत उतरतोस तेव्हाच देव तुला आपलं दर्शन देतात. एकांतच ते मंदिर आहे जिथे दुःखाऐवजी शांती वास करते. हे प्रिया, दुःख यासाठी येत नाहीत की तुला तोडून टाकावं, उलट यासाठी येतात की तुला देवाशी जोडावं. एकांताला आपला साथी बनव, कारण तेच तुझ्या आतल्या अग्नीला दिव्यात बदलून टाकेल. शांत रहा, एकांत तुझ्या जीवनाचा अंत नाही, नव्या अध्यायाची सुरुवात आहे. हेच ते स्थान आहे जिथे आत्मा आपलं घर ओळखते आणि दुःखाऐवजी आनंदाला प्राप्त करते. अर्जुना, जेव्हा सगळे तुझ्याकडे पाठ फिरवतील तेव्हा मागे पाहू नकोस, कारण देव तुला पुढे बोलावित आहेत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा चांगलं आहे की आपले कान बंद कर, आयुष्य अधिक चांगलं होईल. रडवतात तर सगळेच, पण जर कोणी तुझ्यासाठी स्वतः रडलं तर त्याला कधीही स्वतःपासून दूर होऊ देऊ नकोस. घर तर 4 भिंतींनी बनतात, पण घर तर बनतं संयम, समज आणि एकमेकांच्या सोबतीने. माणूस कधी बदलतो कळतच नाही आणि आपण हेच विचार करत राहतो की शेवटी आपली चूक कुठे झाली. जीवनात 3 लोकांना कधीही विसरू नका. एक, ज्याने संकटात तुझी साथ दिली. दुसरा, ज्याने संकटात तुझी साथ सोडली. आणि तिसरा, ज्याने तुला संकटात टाकलं. जेव्हा लोक तुझी निंदा करतात तेव्हा अजिबात परेशान होऊ नकोस. सत्य हे आहे की ते लोक तुला महत्त्व देण्याचा दुसरा कोणताही मार्ग जाणतच नाहीत. इतिहास साक्षी आहे की ज्याची बरोबरी केली जाऊ शकत नाही त्याची बदनामी सुरू केली जाते. तुम्ही कितीही चांगले असाल, तुमचा पहिला मुकाबला तितक्याच हलक्या लोकांशी पडेल. वेळ एका नदीसारखा आहे. आपण एकाच पाण्याला पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण जो प्रवाह वाहून गेला आहे तो पुन्हा कधीही येणार नाही. अशा लोकांपासून सावध राहा ज्यांच्या हृदयातही डोकं, बुद्धी, स्वार्थ असतं. कोणताही माणूस असाच आपोआप बदलत नाही. आयुष्यात काही अपघात असे होतात जे माणसाला बदलायला मजबूर करतात. किती विचित्र गोष्ट आहे की आपण सगळे आनंदी राहण्यासाठी परेशान राहतो. एकाने एका संताला विचारलं, राग काय आहे? संताने खूप चांगलं उत्तर दिलं, दुसऱ्या कोणाची चूक असूनही स्वतःला शिक्षा देणं. या वेळेसोबत चालणं गरजेचं नाही, सत्यासोबत चला. एक दिवस वेळ तुमच्या सोबत चालेल. सायकल आणि आयुष्य तेव्हाच चांगलं चालू शकतं जेव्हा चेन व्यवस्थित असेल. काही सत्य तर आम्हाला आधीपासूनच माहीत होते, फक्त बघायचं होतं की लोक खोटं कुठपर्यंत बोलू शकतात. जेव्हा माणसाचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा तो तुम्हाला भेटणं तर दूर, तुमच्याशी बोलणं देखील सोडून देतो. कठीण वेळेचा सर्वात मोठा आधार आहे आशा, जी एक गोड हसू देऊन हळूच कानात सांगते, सगळं चांगलं होईल. नेहमी वाईट कर्मांमुळेच दुःख सहन करावं लागतं असं नाही. अनेकदा गरजेपेक्षा जास्त चांगलं असण्याची किंमतही चुकवावी लागते. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही साथ देत नाहीत तेव्हा त्यांचीही ऐकावी लागते ज्यांची काही लायकी नसते. प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करायला हवा. एकतर लक्ष साधलं जाईल किंवा अनुभव मिळेल. म्हणतात प्रेमाची सुरुवात डोळ्यांनी होते. विश्वास ठेवा मित्रा, प्रेमाची किंमतही डोळ्यांनीच चुकवावी लागते. वेळ सगळं काही शिकून देतो साहेब, लोकांसोबत राहणंही आणि लोकांव्यतिरिक्त जगणंही. दुःख देखील त्यांनाच मिळतं जे प्रत्येक नातं मनापासून निभावतात. मतलबी असणं माणसाची सवय आहे साहेब. पाऊस थांबल्यानंतर तर छत्री देखील ओझं वाटू लागते. एकटे असाल तर विचारांवर नियंत्रण ठेवा आणि सर्वांसोबत असाल तर जिभेवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक गोष्टीवर रडू नकोसे जिंदगी. जरुरी नाही की प्रत्येकाच्या नशिबात शांत करणारे लोक असतील. चांगले लोक नेहमी सोबत राहतात, हृदयातही, शब्दांतही आणि प्रार्थनेतही. जेव्हा अर्जुन युद्धभूमीतून पळून जाऊ इच्छित होते आणि विचार करत होते की ते आपल्याच भाई बंधूंविरुद्ध कसे लढू शकतात, तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की त्यांनी फक्त आपल्या कामावर लक्ष द्यावं, त्याच्या निकालावर नाही. ही शिकवण आपल्या जीवनात देखील लागू होते. जर आपण दुसऱ्यांच्या यशावर लक्ष दिलं आणि आपल्या कामापासून भरकटलो तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. हेवा सोडण्याची श्रीकृष्णांच्या दृष्टिकोनातून 5 मार्ग. पहिला, स्वतःवर लक्ष द्या. श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने आपल्या कामावर लक्ष द्यावं, दुसऱ्यांच्या यशावर नाही. जेव्हा आपण आपल्या प्रगतीवर लक्ष देतो तेव्हा हेवा आपोआप संपतो. दुसरा, संयम ठेवा. जीवनात प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. आज कोणीतरी दुसरा यशस्वी होत आहे तर उद्या आपली पाळीही येईल. आपण संयमाने आपलं काम करत राहायला हवं. तिसरा, जे काही आपल्या जवळ आहे
त्यासाठी देवाचे आभार माना. जेव्हा आपण आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींना ओळखतो तेव्हा दुसऱ्यांचं यश आपल्याला हेवा नाही तर प्रेरणा देतं. चौथा, आपली विचारसरणी चांगली बनवा. हेवा करण्याऐवजी हे बघा की आपण कोणाच्या यशातून काय शिकू शकतो. जर कोणी मेहनत करून यशस्वी झाला आहे तर आपणही प्रयत्न करून पुढे जाऊ शकतो. पाचवा, या जगाचा खेळ समजा. श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, हे जग एक माया आहे, एक खेळ आहे. जे काही आपल्याला दिसतं ते कायमस्वरूपी नाही. म्हणून दुसऱ्यांचं यश पाहून दुःखी होणं व्यर्थ आहे. आपण आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी काम करायला हवं. प्रिय मित्रांनो, श्रीकृष्णांचं जीवन स्वतःच या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे की हेवा करणारे स्वतःच कसे नष्ट होतात, पण जे आपल्या कामात गुंतलेले राहतात ते नेहमी पुढे जातात. कंसाने श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वीच त्यांचा हेवा करायला सुरुवात केली होती आणि त्यांना मारण्याचा प्रत्येक प्रयत्न केला, पण शेवटी कंस स्वतःच मारला गेला. दुर्योधनाने पांडवांच्या यशाचा हेवा केला आणि त्यांना संपवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला, पण महाभारताच्या युद्धात तो स्वतः हारला. हे आपल्याला शिकवतं की हेवा केल्याने माणसाचंच नुकसान होतं, तर जो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तो शेवटी जिंकतो. श्रीकृष्ण म्हणतात की सर्वात मोठं यश तेच आहे जेव्हा माणूस स्वतःवर विजय मिळवतो. जर आपण आपल्या आतल्या वाईट भावना जशी की हेवा, राग, अहंकार आणि लोभ यांना दूर करू शकलो तर आपल्याला बाहेरील यशाची गरजच राहणार नाही. जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो आणि आपल्या कामालाच आपला धर्म बनवतो तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्याऐवजी आपण स्वतःला इतके सक्षम बनवलं पाहिजे की आपणही यशाच्या शिखरांना स्पर्श करू शकू. जीवनात पुढे जाण्यासाठी हेवा सोडणं आणि प्रेरणा स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. जो माणूस दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होत नाही, उलट त्यांच्याकडून काही शिकून आपल्या कामात गुंतलेला राहतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. श्रीकृष्णांची ही शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी. यश नशिबाने नाही तर मेहनत आणि योग्य विचारसरणीने मिळतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्याऐवजी आपल्या जीवनाला आणखी चांगले बनवण्यासाठी काम करा. जेव्हा आपण आपलं काम पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने करू तेव्हा यश स्वतः आपल्याजवळ चालत येईल. जो कर्मयोगी आहे, जो आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो आणि दुसऱ्यांचा हेवा करत नाही, तोच या जगात खरी शांती आणि सुख प्राप्त करतो. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणी लवकर यशस्वी होतो तर कोणाला उशीर लागतो, पण याचा अर्थ हा नाही की जो आज यशस्वी आहे तो नेहमी सर्वात वर राहील किंवा जो आज संघर्ष करत आहे तो कधीच पुढे जाणार नाही. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत करणाऱ्याचं नशीबही बदलतं. म्हणून जर कोणी पुढे जात असेल तर त्याला पाहून हेवा करण्याऐवजी आपण स्वतःला हिंमत दिली पाहिजे. जर आपण मेहनत केली, आपलं काम पूर्ण मनाने केलं तर आपल्यालाही यश नक्कीच मिळेल. दुसऱ्यांच्या यशाला पाहून दुःखी होण्याऐवजी आपण त्यांच्या प्रवासाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कशा प्रकारे संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांनी कोणकोणत्या अडचणींचा सामना केला, त्यांच्या मेहनत आणि निष्ठेमधून आपल्याला काय शिकायला मिळू शकतं. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपण स्वतःलाही पुढे नेण्यासाठी हिंमत गोळा करू शकतो. श्रीकृष्ण आपल्याला हे समजावतात की खरी शांती बाहेरील वस्तूंमध्ये नाही तर आपल्या मनाच्या समाधानात आहे. जो माणूस आपल्याजवळ जे काही आहे त्यात खुश राहतो आणि आपल्या पूर्ण मेहनतीने जीवन जगतो तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. अनेकदा आपण विचार करतो की कोणालाही मेहनत न करता सगळं काही मिळालं, पण हा आपला अपूर्ण समज असतो. प्रत्येकाच्या जीवनातील अडचणी वेगवेगळ्या असतात आणि जो आज यशस्वी दिसत आहे त्यानेही कुठेतरी त्याग आणि संघर्ष केले असतीलच. म्हणून हे मानणं की कोणाला सहजपणे सगळं मिळालं आणि आपल्याला खूप मेहनत करावी लागत आहे ही आपल्या विचारांची चूक असू शकते. आपण हे बघितलं पाहिजे की आपण आपल्या जीवनात काय चांगलं करू शकतो, आपली ताकद योग्य दिशेने कशी लावू शकतो. जेव्हा आपण आपलं जीवन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा हेवा करण्यासारख्या भावना आपोआपच संपून जातात. श्रीकृष्णांचा संदेश स्पष्ट आहे. आपलं जीवन पूर्णपणे जगण्याचा एकच मार्ग आहे की आपण आपली ताकद ओळखावी आणि वाईट भावनांना सोडून द्यावं. दुसऱ्यांच्या यशाला पाहून निराश होण्याऐवजी आपण आपल्या क्षमतेला विकसित करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. यश केवळ नशिबाने मिळत नाही तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य विचारांनी मिळतं. म्हणून आपल्या मार्गावर ठाम राहा. जीवनात असे अनेक टप्पे येतात जेव्हा प्रत्येक दिशा अस्पष्ट वाटते आणि प्रत्येक रस्ता बंद झाल्यासारखा वाटतो. मन वारंवार म्हणतं, आता बस, आणखी नाही. पण याच वेळी एक आवाज हृदयाच्या कोपऱ्यातून येतो, थोडा आणखी थांब, सगळं ठीक होणार आहे. अनेकदा आपण स्वतःच आपलं नशीब थांबवून टाकतो, भीतीने, थकव्याने किंवा मग दुसऱ्यांच्या बोलण्याने. पण सत्य हे आहे की तू भाग्यवान आहेस, कारण तू स्वप्न पाहिली आहेत, तू प्रयत्न केले आहेत आणि तू अजूनही हार मानत नाहीयेस.
कधी कधी विजयाचं दार शेवटच्या प्रयत्नाच्या अगदी आधी उघडतं. म्हणून थांबू नकोस, थकू नकोस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरील विश्वास गमावू नकोस. कारण तू जे विचार करत आहेस त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तुला मिळणार आहे. लक्षात ठेव, तू भाग्यवान होणार आहेस. फक्त आता हिंमतीने डटून राहा. राहुल एक लहान मुलगा होता, एका छोट्या गावातला. आई शेतात काम करायची, वडील आजारी असायचे. घराची अवस्था अशी होती की छतावरून पावसाचं पाणी टपकायचं आणि खोलीत आशा देखील भिजून जायची. पण राहुलच्या स्वप्नांमध्ये कधी ओलावा आला नाही. तो शिकून सवरून मोठा माणूस बनू इच्छित होता. काहीतरी असं जे त्याच्या गावात आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. दररोज सकाळी 5 वाजता उठून तो 4 किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जायचा. रस्त्यात दगड असायचे, काटे असायचे आणि कधी कधी मनात प्रश्नही असायचे, खरंच काही बदलू शकेल का? पण आईचा आवाज रोज कानात घुमायचा, थांबू नकोस बाळा, तू भाग्यवान आहेस, तुझी वेळ येईल. 12वी पास केल्यानंतर राहुलने इंजिनिअरिंगची तयारी सुरू केली. गावात कोणाला विश्वास नव्हता की तो इतकं मोठं स्वप्न पाहू शकतो. लोक हसायचे, म्हणायचे, अरे इतकं मोठं स्वप्न तुझ्या आवाच्या बाहेरचं आहे. पण राहुलच्या कानांनी हे बोलणं ऐकणं बंद केलं होतं. तो फक्त आईचं बोलणं ऐकायचा, थांबू नकोस बाळा, तू खूप जवळ आहेस. 3 वेळा अपयशी झाला. प्रत्येक वेळी गावकरी लोकांचं हसू आणखी गहिरं झालं, पण आईच्या डोळ्यांतील विश्वास आणखी चमकला. 4थ्यांदा जेव्हा निकाल आला तेव्हा स्क्रीनवर फक्त एकच शब्द चमकला, निवड झाली. राहुलला देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला होता. पण गोष्ट इथेच संपत नाही. जेव्हा तो शहरात गेला तेव्हा आईने त्याला स्टेशनवर जाताना फक्त एवढंच सांगितलं, बाळा एक वचन दे, जेव्हा तुला सगळं काही मिळेल तेव्हाही हे विसरू नकोस की तू कोणत्या मातीतून बनला आहेस. राहुलने मान खाली केली. 4 वर्षानंतर गावात एक नवीन रस्ता बनत होता, एक नवीन लायब्ररी आणि मुलांसाठी मोफत कोचिंग सेंटर आणि प्रत्येक भिंतीवर एक नाव लिहिलेलं होतं, राहुल शिक्षण केंद्र. लोकांना आश्चर्य वाटलं, तोच राहुल जो कधी हारत राहिला, जो वारंवार पडला. होय, तोच राहुल ज्याने शेवटची पायरी चढण्याची हिंमत सोडली नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिया अर्जुना, प्रत्येक ठेच हेच सांगते, आता थांबू नकोस, तू तुझ्या ध्येयाच्या आणखी जवळ आहेस. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, नशीबही तुझी साथ मागायला लागेल. तू हारलेला नाहीयेस, फक्त अजून विजय आलेला नाही. वाट बघ, तू भाग्यवान होणार आहेस. अंधाऱ्या वेळेतच खरी चमक बाहेर पडते. तू फक्त जळत राहा, तू सूर्य बनणार आहेस. लोकांच्या बोलण्याने नाही, तर तुझ्या इराद्यांनी तुझं नशीब ठरतं. थकून बसलास तर ध्येय तुझ्यापासून दूर जाईल. उठ, कारण तू त्याच वळणावर आहेस जिथून गोष्ट बदलते. तू नशिबाने नाही, मेहनतीने बनला आहेस आणि मेहनत करणारा कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. प्रत्येक पराभवात एक इशारा लपलेला आहे की तू खूप जवळ आहेस, फक्त आणखी एक प्रयत्न बाकी आहे. जीवनात मेहनतीचं लक्ष नाव आणि पैसा कमावणं नसावं, तर आत्म्याची प्रगती आणि दुसऱ्यांची मदत करणं असावं. पुण्याचं फळ पुण्य केल्याशिवाय मिळत नाही आणि पापाचं फळ पाप केल्याशिवाय मिळत नाही. नेहमी लक्षात ठेवा, वेळेची बचत करणं सर्वात मोठी भेट आहे, कारण ती कधीही थांबत नाही. दररोज आपल्या जीवनात नवी सुरुवात करा आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करू शकता ते करा. ज्ञान त्या फुलासारखं आहे, जे जितकं अधिक फुलतं तितका सुगंध पसरवतं. सन्मानाच्या दारात नेहमी मान झुकवूनच प्रवेश केला पाहिजे, कारण हे दर्शवतं की आपण स्वतःला सर्वात मोठं समजत नाही. या जगात कोणापेक्षाही उंचीवर पोहोचून ताठारपणा दाखवणं गरजेचं नाही, कारण ताठारपणा तर फक्त मेलेल्या शरीरात असतो. खऱ्या अर्थाने तोच माणूस खरा आहे जो झुकतो आणि आपली उंची ओळखतो. जीवनात जर तुम्ही दुसऱ्यांसोबत आनंद, भावना आणि जग वाटून घेण्याची सवय लावली तर यश निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा ती स्वतःसाठीही धोकादायक ठरू शकते. कधीही कोणतंही काम विचार न करता करू नका. जर योजना बनवण्यात थोडा वेळ दिला तर खरं तर हा वेळ वाचवण्याचंच काम करतो. राग आणि अहंकार टाळून जर तुम्ही प्रेम आणि समजूतदारपणाने बोलता तर केवळ तुमचा फायदा होणार नाही, तर तुम्ही समाजात मान देखील मिळवू शकाल. अनेकदा म्हटलं जातं की जीवन फक्त एकदाच मिळतं, पण खरं तर जिंदगी दररोज आपल्याला एक नवी संधी देते, तर मृत्यू फक्त एकदाच येतो. त्याचप्रमाणे वाईटातील वाईट परिस्थितीतही संधींचा खजिना घेऊन येते, फक्त आपल्याला त्यांना ओळखण्याची गरज आहे. कधीही कोणाला कमी समजू नका, कारण श्वास तर प्रत्येक शरीरात असतो, पण माणुसकी असणं सर्वात महत्वाचं आहे. नाती निभावणं एक कला आहे आणि ती भावनांशी जोडलेली असते, संपत्तीशी नाही. विश्वास तुटला तर तो परत कधीच मिळत नाही. याच कारणामुळे आपण कोणाशीही खोटं बोलू नये, विशेषतः त्या माणसाशी ज्याने आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आहे.
नेहमी आपल्या आतली साधेपणा कायम ठेवा, कारण हेच जीवन सोपं आणि आनंदी बनवतं. आजच्या धावपळीत आपण कुठेतरी आपली साधेपणा गमावत चाललो आहोत आणि हाच कटुपणा आपल्या जीवनाला कठीण बनवतो. जर आपण हे सोडून जीवन सोपं बनवलं तर प्रत्येक दिवस आपल्याला अधिक आनंद देऊ शकतो. पूल आणि भिंत दोघांची निर्मिती एकाच सामानाने होते, पण पूल लोकांना जोडतो आणि भिंत त्यांना वेगळं करते. त्याचप्रमाणे जीवनात साथ देणारे लोक तेच असतात जे वाईट वेळेत तुमच्या सोबत उभे राहतात. जवळची नाती आणि खरे मित्र तेच आहेत जे प्रत्येक परिस्थितीत तुमची मदत करतात. लक्षात ठेवा, वेळेआधी किंवा नंतर काहीही गमावल्यावर ते कधी परत येत नाही. म्हणून आपण आपल्या वेळेची कदर करायला हवी आणि सत्य व प्रामाणिकपणाला जीवनाचा भाग बनवायला हवं. चुका कितीही लहान का असेनात, एक चूक केल्याने तुमचा संपूर्ण प्रयत्न पाण्यात जातो. जर एखाद्या माणसाला गायब करायचं असेल तर त्याला उधार द्या, कारण उधारीचं नातं अनेकदा संबंध संपवून टाकतो. जीवनात अनेक गोष्टी अनुभवानेच समजतात. तुम्ही तेच कराल जे तुम्ही विचार करता आणि तुम्ही तेच बनून जाल जे तुम्ही करता. जीवन फक्त एकच आहे. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही ते हसून जगता की रडून. जे लोक लहान विचार ठेवतात ते स्वतः तर पुढे वाढत नाहीत आणि दुसऱ्यांनाही वाढू देत नाहीत. तुम्हाला अशा प्रकारे आपल्या मनाला तयार करायला हवं की तुम्ही दुसऱ्यांचं बोलणं स्वतःवर घेणं बंद कराल. कोणाचा विश्वास तोडणं सर्वात मोठं पाप आहे आणि सर्वात जास्त वेदना ते देतात जे आपले असतात. गरजेच्या वेळी तेच लोक आपली मदत करतात ज्यांच्याकडून आपल्याला कधी अपेक्षा नसते. जसा पाऊस न पडल्यास पीक खराब होतं, तसेच संस्कार नसतील तर पिढीही खराब होते. आयुष्याने मला इतकं समजदार बनवलं आहे की आता समझोते करणं हेच सर्वात जास्त गरजेचं वाटू लागलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांपेक्षा तुमची कामं बोलतात. कधी कधी काही नात्यांना पाहून वाटतं की एकटं राहणं हेच चांगलं आहे. अपमान करून कोणाला शत्रू बनवू नका, उलट प्रेमाने मैत्री करा. खोटं कधीही त्या माणसाशी बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला वारंवार खोटं बोलतो. या जगात कोणी कोणाचं नसतं, प्रत्येकाला फक्त स्वार्थाची बिमारी असते. काही लोकांना सोडणं यासाठी देखील गरजेचं होतं, कारण जर तुम्ही त्यांना सोडलं नाही तर ते तुम्हाला कुठलंही ठेवणार नाहीत. कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांची गुपितं सांगतो. प्रत्येकाजवळ बुद्धी असते, पण हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्या बुद्धीचा उपयोग हुशारी दाखवण्यासाठी करतो की प्रामाणिकपणे. आपली आर्थिक स्थिती कोणाला सांगू नये, कारण जर तुमची स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे उधार मागायला येतील आणि जर वाईट असेल तर लोक तुम्हाला भाव देणार नाहीत. म्हणूनच सुख आणि दुःख आपल्या आतच ठेवणं सर्वात चांगलं असतं. कधी कधी लोक मजेत आपल्या मनातील गोष्ट बोलून जातात, पण जर जीवनात काही मिळवायचं असेल तर आपलं पूर्ण लक्ष आणि ऊर्जा त्याच गोष्टीवर लावा. विश्वास ठेवा, ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. दिखावा आणि अहंकार यापेक्षा मोठं कोणी नसतं. रावणाच्या जीवनातून एक महत्वाचा धडा हा आहे की आपल्या गोष्टी आणि रहस्य नेहमी आपल्यापर्यंतच ठेवा. सन्मान दोन्ही बाजूंनी होतो, पण सर्वात जास्त आवश्यक आहे की प्रत्येक पुरुषाने आपल्या स्त्रीचा सन्मान करावा. कोणाचा खूप दिवसांनी मेसेज आला तर त्याला खूप वेळेनंतरच उत्तर देणं चांगलं असतं, आणि जर कोणाला ब्लॉक करावं लागलं तर ते फक्त फोनमध्ये नाही तर मनातून करायला हवं, कारण काही नात्यातून बाहेर पडण्यासाठी हाच सर्वात योग्य मार्ग आहे. ते लोक जे म्हणतात की त्यांच्याजवळ वेळ नाही, खरं तर त्यांचं तुमच्यासोबत कोणतं खास नातं नाही. जीवनात आपले विचार व्यक्त करत राहा, कारण तुमची शांतता लोक तुमची कमजोरी समजू शकतात. कधीही एखाद्या मूर्ख माणसाला मदत केल्याने तुम्ही स्वतःचं नुकसान करत नाही, उलट त्याला मदत करणाराही नुकसान उचलतो. नाती त्याच व्यक्तीशी बनतात ज्याला तुमच्यासोबत बोलायचं असतं. जर तुम्ही कोणाच्या मागे लागून राहिलात तर याने फक्त स्वतःचा अपमान करता. प्रेम असो वा चंद्र, दुरून तो नेहमी सुंदरच दिसतो, कारण जवळ आल्यावर त्याचे दोष स्पष्ट दिसू लागतात. कधीही आपल्या नशिबाचं पुस्तक सगळ्यांसमोर उघडू नका, कारण जे तुम्हाला दुःख देतात तेच लोक तुमच्या कठीण वेळेत तुम्हाला सोडून जातात. प्रेमाची निशाणी काय असते? त्याची शेवटची निशाणी अनेकदा अश्रू असते. जगात प्रत्येक गोष्टीची कोणती ना कोणती किंमत असते, पण वडिलांच्या संघर्षांची कोणतीही किंमत असू शकत नाही. मूर्ख बनून राहा, लोकांची खरी ओळख हळूहळू समोर येईल. वाईट बनण्यात नाही तर वाईट लोकांपासून दूर राहण्यात भलाई आहे. जेव्हा गरज असते तेव्हा कारणं आणि वाईट वेळ आल्यावर टोमणे सहन करणं खूप काही शिकून जातं. मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर गर्व वाटत नाही. आयुष्य त्या लोकांना हरवण्याचा प्रयत्न करतं ज्यांनी कधी वेळेसमोर गुडघे टेकले नाहीत. आजकाल जग खूप बदललं आहे. जेव्हा लोक कोणावर नाराज होतात तेव्हा ते त्याला सोडून देतात, मनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मौन समजणारे खूप कमी असतात, तर आनंदी राहण्याचा कोणताही खास मार्ग नसतो. आनंदी राहणं स्वतःमध्ये सर्वात मोठा मार्ग आहे. खरे लोक देखील तितकेच विश्वासास पात्र असतात जितका आपण औषधांवर विश्वास ठेवतो, जरी ते कडू असले तरी आपल्या भल्यासाठी आवश्यक असतात.
आपला सर्वात मोठा शत्रू आपलं स्वतःचं डोकं असतं, जे आपल्याला नेहमी तेच आठवण करून देतं जे आपल्याला दुःख पोचवतं. कधी कधी माणूस जितका एकटा राहतो तितकाच आनंदी राहतो. जेव्हा जीभ वाईट होते तेव्हा समजून घ्या की डोक्यातही गडबड झालीये. प्राणी मार खाऊनही वफादार राहतात आणि माणूस प्रेम मिळाल्यानंतरही गद्दारी करतो. अशा लोकांपासून दूर राहणंच सर्वात चांगला मार्ग आहे, ज्यांनी आपल्या जवळीकतेची कदर कधी केली नाही. खरं तर तोच मोठा असतो जो दुसऱ्यांच्या वेदना समजतो. आनंदाचा सर्वात सोपा मार्ग आहे जुन्या गोष्टी सोडून देणं. काही लोक यासाठी तुमच्यावर द्वेष करू लागतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना कडू वाटतं. प्रत्येक नात्याच्या आपल्या मर्यादा असतात, पण जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा ते नातं सोडून देणंच सर्वात चांगला निर्णय असतो. सकाळची झोप कधीही माणसाचे इरादे कमकुवत करते, म्हणून ध्येय गाठणारे लोक कधीही जास्त वेळ झोपत नाहीत. मदत केल्याने लोक लवकर विसरतात, पण न केल्याने ते नेहमी लक्षात ठेवतात. तुम्हाला माहित नाही की जीवनात कधी काय मिळेल, म्हणूनच आशा नेहमी जिवंत ठेवा. जीवनात काहीतरी असंही मिळेल जे तुम्ही विचारही केलं नव्हतं. आयुष्य आता स्टेशन सारखं झालं आहे, जिथे खूप लोक आहेत पण आपलं कोणी नाही. जर कोणी तुमच्या असण्याची कदर करत नसेल तर त्यांना तुमच्या दूर जाण्याची जाणीव नक्कीच करून द्यायला हवी. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, तडफडणं काय असतं त्या माणसाला विचार जो सगळं काही मिळवून चुकलेला आहे, पण त्याच्याजवळ ती गोष्ट नाही ज्याची त्याला सर्वात जास्त इच्छा होती. आनंद ते औषध आहे जे जगाच्या कोणत्याही बाजारात विकलं जात नाही, ते फक्त तुमच्या आतून येतं. जर यश मिळवायचं असेल तर बाहेर पड, धक्के खा, काहीही कर, पण घरात बसून वेळ वाया घालवू नकोस. आपलेच लोक कधी कधी आपल्याला इतकं दुःख देतात की परक्यांनाही लाज वाटेल. जेव्हा कठीण वेळ येतो तेव्हा ढोल वाजवणारे अनेकदा आपलेच असतात. या जगात सोबत चालण्यासाठी सगळे तयार असतात, पण थांबण्यासाठी कोणी नसतं. जर हिऱ्याला योग्य प्रकारे पारखायचं असेल तर अंधाराची वाट बघ, कारण उजेडात तर काचही चमकतो. वेळेपेक्षा जास्त मौल्यवान आपल्या भावना असतात आणि त्या भावनांचा योग्य वापर तोच करू शकतो जो त्यांना समजतो. चांगली नाती निभावण्याचा खरा मार्ग हा आहे की दुसऱ्यांसाठी मनापासून प्रार्थना कर, जेणेकरून तुला स्वतःसाठी कधी काही मागायची गरज पडणार नाही. जीवनातील पुढचा अध्याय तेव्हाच योग्य प्रकारे जगू शकतोस जेव्हा मागचा अध्याय विसरून पुढे जाशील. लक्षात ठेव, जी कालची चिंता करतोस तोच आज आहे. कधी कधी सत्य ते नसतं जे आपल्याला दाखवलं जातं, सत्य ते असतं जे आपल्यापासून लपवलं जातं. जे लोक तुमच्या भावना समजूनही त्रास देतात ते तुमचे खरे आपले असू शकत नाहीत. शिक स्वतःला आनंदी ठेवणं, कारण ही जबाबदारी कधीही दुसऱ्या कोणावर सोडू नकोस, नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल. मी नेहमी नाती मनापासून निभावली आहेत, पण लोकांनी त्यांना डोक्याने चालवलं. एकटं बसून हे जाणवलं की इथे खरं कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे. मग खूप विचार केल्यानंतर समजलं की लोक अनेकदा स्वार्थी असतात. जेव्हा मी कोणाशी नातं ठेवतो तेव्हा माझी अपेक्षा असते प्रामाणिकपणा, विश्वास आणि आपुलकी. नाती कधी अचानक संपत नाहीत, त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तोडलं जातं. आपल्या पैशांवर आणि ताकदीवर अहंकार करू नकोस, कारण आजारपण आणि गरिबी कधीही येऊ शकते. अहंकाराच्या लढाईत विजय नेहमी तोच मिळवतो जो शांत राहतो. जेव्हा तुम्ही कोणाला विश्वास ठेवता तेव्हा शक्य आहे की तेच तुम्हाला सर्वात जास्त दुःख पोचवतील. जीवनापेक्षा मोठी कोणती शाळा नाही, अडचणींपेक्षा मोठी कोणती परीक्षा नाही आणि वेळेपेक्षा चांगला कोणताही शिक्षक असू शकत नाही. आपल्याला नेहमी आपले प्रयत्न अशा प्रकारे करायला हवेत की हारता हारता जिंकून जावं आणि कोणालाही समजू नये. यशासाठी कोणत्याही खास वेळेची वाट बघू नकोस, उलट आपल्या प्रत्येक क्षणाला खास बनवून टाक. कोणाच्या बोलण्यावर येऊन निर्णय करू नकोस, कारण तुझ्या जीवनात दुसऱ्या कोणाचा कोणताही परिणाम होत नाही. संपत्ती आवश्यक नाही, पण समाधानाचं महत्व आहे. जीवनात अनेक गोष्टी पुन्हा मिळू शकतात, पण एक गमावलेलं नातं आणि विश्वास पुन्हा कधीच मिळत नाही. शांतीची इच्छा असेल तर आधी आपल्या आतल्या इच्छा शांत कर. शांतता शिकवतात तेच लोक ज्यांच्याशी आपल्याला बोलायचं असतं. जे काही तुमच्या जवळ आहे त्याचा आनंद घे, कारण जीवन कधीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकतं. जीवनातील अडचणी यासाठी येतात कारण लोक सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत समजत नाहीत. अनेकदा लोक धोका खाऊन योग्य माणसाकडून बदला घेण्याचा निर्णय घेतात. वेळेची एक खूप चांगली सवय आहे, कसाही असो तो निघूनच जातो. जर देवाने माझं वाईट विचारलं नाही तर हे खालचे लोक माझं काय करतील. जो निघून गेला त्याला समजून घे जसा तो मरून गेला आहे. पेनवर जबाबदाऱ्या असतात, पण पेन्सिलचे सगळे गुन्हे माफ होतात. कधी कधी स्वतःची खूप आठवण येते की काय होतो आणि काय बनलो आहोत. जे आग लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहीत नसतं की जर हवा थांबली तर तेही जळून खाक होतील. बालपणीचे आनंद नेहमी आपल्यासोबत राहत नाहीत,
पण कधी कधी जे आपल्याला पाहिजे असतं ते आपल्याला लगेच मिळत नाही. नेहमी लक्षात ठेवा की परफेक्ट नाही तर परमनंट असायला हवं. मग ते नातं असो वा मैत्री. माणसाची प्रवृत्ती असते की तो आपल्या प्राप्त झालेल्या गोष्टींना कधी जास्त महत्वाचं समजत नाही. खूप वेळा असं होतं की आपण ती गोष्टही गमावून बसतो ज्याला आपण सर्वात जास्त आपलं मानत होतो. आपल्या मनाला अशा प्रकारे तयार करा की तुम्ही प्रत्येकाचं बोलणं स्वतःवर घेऊ नका. जर तुम्ही कोणावर विश्वास ठेवता तर तो विश्वास तोडणं सर्वात मोठं पाप असतं. दुःख सर्वात जास्त तेव्हा मिळतं जेव्हा आपल्या लोकांमध्ये परकेपणा जाणवतो. गरजेच्या वेळी तेच लोक तुमच्या कामाला येतात ज्यांच्याकडून तुम्हाला आधी कोणती अपेक्षा नसते. जसं जिथे पाऊस होत नाही तिथे पीक खराब होतं, तसेच जिथे संस्कार नसतात तिथे माणुसकीही खराब होते. आयुष्याने आम्हाला समजदार बनवलं आहे, पण समजोते करण्याची ही पद्धत शिकवली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या शब्दांपेक्षा तुमची कामच तुमची ओळख बनवतात. ते प्रेम कसलं जे तुम्हाला आनंद देण्याऐवजी रोज रडवतं. वेळ चांगला असो वा वाईट, तो शेवटी निघूनच जातो, पण गोष्टी आणि लोक नेहमी लक्षात राहतात. आजकाल इतकं एकटं करून टाकलं आहे की आता एकांतच चांगला वाटतो. त्रास आणि दुःखातून जो अनुभव आणि शिकवण मिळते ती जगातील कोणतीही शाळा देऊ शकत नाही. गोड लोकांना भेटून मी हे जाणलं की कडू लोक अनेकदा खरे असतात. कोणाचा उपकार कितीही लहान असो त्याला कधी विसरू नका. आणि जर तुमचं उपकार कोणावर असेल तर ते दाखवण्याची कोणतीही गरज नाही. प्रेम देखील एका शस्त्रक्रियेपेक्षा कमी नसतं. ते माणसाची ओळख बदलून टाकतं. उन्हाचं नाव भले बदनाम असो, पण लोक जळतात तर एकमेकांवरच. चेहरा तोच राहतो, फक्त आरसे बदलत राहतात. आणि शब्द तेच असतात, फक्त अर्थ बदलत राहतात. शेवटी खूप खास तो माणूस आहे जो माझ्यासाठी महत्वाचा असतो, तरीही तो माझं मन दुखवतो. तुम्ही जितकं आपल्या मनाला ताब्यात ठेवाल तुमचं जीवन तितकं शांततापूर्ण होईल. दुसऱ्याला पाडून स्वतःला हुशार समजू नका, कारण जेव्हा देव पाडतो तेव्हा तुम्हाला उठण्याची संधीही देत नाही. स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी साहस लागतं, पण दुसऱ्यांची बुराई सांगण्यात प्रत्येक जण माहीर असतो. सत्याची भूक सगळ्यांना असते, पण जेव्हा ते सत्य समोर येतं तेव्हा खूप कमी लोक ते स्वीकार करतात. जेव्हा देवाला वाटतं की तुम्ही पुढे वाढावं तेव्हा ते आधी तुम्हाला प्रत्येक दिशेने तोडतात, जेणेकरून तुम्ही आणखी मजबूत बनू शकाल. बोलण्याचा मन तेव्हाच बनव जेव्हा समोरचा या संभाषणाने खुश असेल, ना की जेव्हा तो परेशान असेल. स्वतःपेक्षा चांगला कोणी साथीदार असू शकत नाही. स्वतःवर प्रेम करायला शिका. खरी ओळख शब्दांनी आणि वर्तणुकीने होते, ना की चेहऱ्याने किंवा परिस्थितीने, कारण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. आज काय आहे उद्या काहीही होऊ शकतं. माणूस स्वतःला आणि दुसऱ्यांना फसवून खेळतो आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो. चांगले दिवस बसून येत नाहीत, ते मिळवण्यासाठी वाईट वेळेतून संघर्ष करावा लागतो. या जगात सर्वात मोठं दुःख हे आहे की लोक अनेकदा हे विचार करतात की त्यांचं डोकं जास्त तेज आहे, पण दुसऱ्यांजवळ जास्त पैसा आहे. आयुष्याच्या खेळपट्टीवर लक्ष देऊन खेळा, कारण अनेकदा सर्वात जवळचे लोकच आपल्याला धोका देऊन जातात. कर्मांचा आवाज शब्दांपेक्षाही मोठा असतो. दुसऱ्यांना सल्ला देणं आणि टीका करणं सोपं आहे, पण शांत राहून टीका ऐकणं सर्वात कठीण असतं. हार आणि जीत केवळ आपल्या विचारांवर अवलंबून असते. जो हार मानतो तो हरतो आणि जो ठरवतो तो जिंकतो. जीवनात विश्वास सगळ्यांवर करायला हवा, पण कोणाच्या भरवशावर नाही राहायला हवा. लोक जिवंत माणसाला पाडण्यात आणि मेलेल्याला उचलण्यात जबरदस्त एकता दाखवतात. सिद्धांतांचं ढोंग करणं एक सामान्य सवय आहे. जसं चहात माशी पडल्यास चहा फेकून देणं आणि तुपात पडल्यास माशीला फेकून देणं. लोक तुमच्या स्थितीनुसार हात मिळवतात, ना की तुमच्याशी. कोकिळा आपला आवाज बोलते म्हणून ती स्वतंत्र राहते, तर पोपट नेहमी दुसऱ्यांचा आवाज बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात राहतो. जोपर्यंत जीवन आहे प्रेमाने राहा, कारण त्यानंतर तर फक्त फ्रेममध्येच राहायचं आहे. विचारांचा फरकच आहे, नाहीतर पायऱ्या त्याच राहतात. काही लोकांसाठी वर जातात तर काही लोकांसाठी खाली. योग्य नेहमी योग्यच राहील, कोणीही त्याच्या विरोधात असो, आणि चूक नेहमी चूकच राहील, कोणीही त्याच्या सोबत असो. जे लोक मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा, आणि जे मनातून उतरतात त्यांच्यापासून दूर राहा. सत्याची इच्छा असते की प्रत्येकाने त्याला जाणून घ्यावं, आणि असत्याला भीती वाटते की त्याला कोणी ओळखू नये. जीभ आणि शब्द सगळ्यांजवळ असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते बोलतात, आणि जे आपल्या लोकांसाठी जगतात ते सहन करतात. चापलूस आणि टीकाकार यात फरक हा आहे की चापलूस चांगला बनून वाईट करतो आणि टीकाकार वाईट बनून चांगलं करतो. जीवनात भांड्याला बाहेरून कमी आणि आतून जास्त धुवावं लागतं. हेच जीवनाचं सार आहे. हे तुमच्या आवडत्या गाण्याचं रेकॉर्डिंग नाही, कारण जीवन एका रेडिओ सारखं असतं, ज्यात कधीही कोणतंही गाणं वाजू शकतं. लोकांचा विचार सोडून द्या की ते तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत.
कारण ते स्वतः या विचारात बुडालेले असतात की तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करत आहात. झोप ही किती विचित्र गोष्ट आहे. आली तर सगळं काही विसरून टाकते आणि न आली तर खूप काही आठवण करून देते. या जगाची रीत विचित्र आहे. लोक चांगल्या आठवणी फोनच्या गॅलरीत ठेवतात आणि वाईट आठवणी हृदयात. आयुष्याला हात नसतात, पण कधी कधी ते अशी थप्पड मारतं जी आयुष्यभर लक्षात राहते. माणूस दोनदा हारतो, एकदा आपल्या कुटुंबाकडून आणि दुसऱ्यांदा त्या माणसाकडून ज्याला तो पसंत करतो. जीवनात इतके व्यस्त व्हा की फालतू लोकांसाठी वेळच मिळणार नाही. लक्षात ठेवा, जीवनात रिकामा वेळ असलेला माणूस सर्वात जास्त दुःखी असतो. खरं तर सत्याचं नेहमी स्वतःचं महत्व असतं, पण खोट्याची स्तुती करणारे खूप असतात. कधी कधी आनंदाची बातमी फक्त स्वतःपर्यंतच ठेवा, कारण सगळे लोक त्या आनंदाच्या बातमीने खुश होत नाहीत. लोक आरशात कधी आपलं चित्र बघत नाहीत, जर त्यात फक्त चरित्र दिसलं. एकटं राहणं तुम्हाला तितकं दुःखी करत नाही जितकं की चुकीच्या माणसासोबत राहणं. जर तुम्हाला मैत्री करायची आहे तर वेड्या लोकांशी करा, कारण गरजेच्या वेळी समजदार लोक कामाला येत नाहीत. तसेच दुःख तर कधी ना कधी येतच, पण हेच दुःख आपल्याला जगण्याची कला शिकवतं. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट विश्वास आहे, ज्याला बनवायला पूर्ण आयुष्य लागतं आणि गमावण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो. मोठेपण तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्कारांनी मिळतो. जे लोक आपल्या जीवनात दुसऱ्यांची काळजी करतात, अनेकदा तेच एकटे पडतात, कारण त्यांची काळजी घेणारं कोणी नसतं. लोक फक्त मन रमवण्यासाठी बोलतात आणि आपण त्याला खरं मानून बसतो. सगळ्यांजवळ जीभ असते, पण तिचा योग्य वापर करण्याची समज खूप कमी लोकांजवळ असते. काही लोक समजतात की त्यांना सगळं माहीत आहे, पण ते स्वतःच सर्वात मोठे मूर्ख असतात. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय अर्जुना, वाईट दिवसांचा एक फायदाही आहे. ते आपल्या नात्यांची वास्तविकता दाखवून देतात. दुःख आणि कष्ट माणूस विसरू शकतो, पण कोणाशी केलेला फसवणूक कधीच विसरत नाही. जेव्हा वेळच आपली नसते तेव्हा आपले लोकही दूर जातात. जेव्हा तुमच्या डोक्यात विचारांची रहदारी कमी होईल तेव्हा जीवनाचा प्रवासही सोपा होईल. जे लोक खूप जास्त हक्क गाजवतात त्यांच्यासाठी कोणताही माणूस हळूहळू आपलं महत्व गमावून बसतो. जेव्हा तुमचे खास लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की त्यांची गरज आता पूर्ण झाली आहे. काही गोष्टी आपण उचलू शकतो, पण कोणाची खाली गेलेली विचारसरणी कधी नाही. जर तुम्ही कोणाच्या 100 चांगल्या गोष्टी सोडून त्याच्या एका वाईट गोष्टीवर टोमणा मारता, तर पुढच्या वेळी 100 चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेवू नका. जीवनाचं खरं ज्ञान आणि अनुभव फुकट मिळत नाही, यासाठी आपल्याला खूप काही मोजावं लागतं. जे लोक लवकर यश मिळवण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा सर्वात जास्त अडचणींचा सामना करतात. वाईट वेळ आली तर त्याला सोडून द्या, कारण आपण कोणासाठीही आवश्यक नव्हतो. मी माझ्या जीवनाच्या रस्त्यावरून तो आरसा हटवला ज्यात केवळ वाईट गोष्टी आणि मागे सोडलेले रस्ते दिसत होते. रस्ते अस्पष्ट असू शकतात, पण ध्येय कधीच नाही. आज जर मेहनत केली नाही तर लक्षात ठेव, गरिबी कधीही रडवू शकते. नाती तोपर्यंत मजबूत राहत नाहीत जोपर्यंत समोरचा माणूस ते नातं निभावण्याचा इरादा ठेवत नाही. गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि अपेक्षा दोन्ही माणसाला तोडू शकतात. कोणतीही जागा नेहमी रिकामी राहत नाही. जिथे कोणी बसत नाही तिथे धूळ बसते. जर किनारा मिळाला नाही तर घाबरण्याची गरज नाही. दुसऱ्यांना बुडवून कधी पोहण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला कमकुवत समजू नका, कारण एक साधा पेनही खूप मोठी ताकद ठेवतो. तो 5 लाखांचा चेकही लिहू शकतो. जीवनात आपुलकीचं रोप लावण्यापूर्वी जमीन व्यवस्थित पारखून घ्या, कारण सगळ्या वातीत निष्ठा नसते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही जाणून घेण्यास मिळालं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधाकृष्ण लिहायला विसरू नका. आणि असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटी नक्की वाजवा. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी आनंदी ठेवत. आपली काळजी घ्या. जय श्री राधेकृष्ण.